एका घनदाट आणि हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात एक कावळा आणि एक पोपट खास प्रसिद्ध होते, पण वेगवेगळ्या कारणांसाठी. कावळा फारच चतुर होता, पण त्याची चतुराई तो नेहमी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलून वापरायचा. तो इतर प्राण्यांची फसवणूक करायचा, चुकीची माहिती द्यायचा आणि संकटाच्या वेळीही स्वतःचा स्वार्थ पाहायचा. त्यामुळे अनेक प्राणी त्याच्यावर विश्वास ठेवत नसले तरी तो बोलण्यात इतका बोड होता की काही जण फसतच असत. पोपट मात्र अगदी वेगळा होता. तो सत्यप्रिय, प्रामाणिक आणि मदतीचा स्वभावाचा होता. कोणालाही अडचण आली की तो पुढे होऊन मदत करायचा. सत्य बोलल्यामुळे कधीकधी त्याला त्रासही सहन करावा लागायचा, पण तरीही त्याने कधीच खोट्याचा आधार घेतला नाही. जंगलातील बहुतेक प्राणी पोपटाचा आदर करत. एकदा त्या जंगलात मोठा दुष्काळ पडला. पावसाने पाठ फिरवली होती. नद्या आटल्या, झाडांची पानं गळू लागली आणि अन्नाची टंचाई जाणवू लागली. प्राणी भुकेने त्रस्त झाले. सर्वत्र चिंता आणि भीतीचं वातावरण पसरलं. ही परिस्थिती पाहून जंगलाचा राजा सिंह फार चिंतेत पडला. त्याला जंगलाची खरी परिस्थिती समजून घ्यायची होती, जेणेकरून योग्य निर्णय घेता येईल. त्याने दरबारात घोषणा केली, जो पक्षी मला जंगलातील खरी परिस्थिती सांगेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. सर्वप्रथम कावळा पुढे आला. त्याने विचार केला, सत्य सांगितलं तर राजा नाराज होईल, पण खोटं सांगितलं तर आपल्याला बक्षीस मिळेल. तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, महाराज, जंगलात सर्व काही ठीक आहे. अजूनही भरपूर अन्न आहे. दुष्काळ फारसा गंभीर नाही. सिंहाने त्याचं म्हणणं ऐकलं, पण त्याच्या मनात शंका निर्माण झाली. नंतर पोपट पुढे आला. त्याच्या मनात भीती होती, पण त्याला माहिती होतं की राजाला सत्य माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, मला माफ करा, पण सत्य लपवणं चुकीचं ठरेल. जंगलात अन्नाची फार मोठी कमतरता आहे. अनेक प्राणी उपाशी आहेत. वेळीच उपाय नाही केला तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. दरबारात शांतता पसरली. सिंहाने लगेच इतर प्राण्यांकडून आणि गुप्तहेरांकडून चौकशी केली. चौकशीनंतर सिंहाला कळलं की पोपटाचं म्हणणं पूर्णपणे खरं आहे आणि कावळ्याने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोललं होतं. राजा सिंह फार संतप्त झाला. त्याने दरबारात निर्णय जाहीर केला. पोपटाला बक्षीस, सन्मान आणि राजदरबारात मानाचं स्थान देण्यात आलं. कावळ्याला खोटं बोलल्याबद्दल शिक्षा देण्यात आली आणि त्याला सर्वांसमोर अपमान सहन करावा लागला. कावळ्याला तेव्हा उमगलं की क्षणिक फायदा देणारं खोटं शेवटी मोठं नुकसान करतं. बुध, सत्य कितीही कठीण असलं तरी तेच शेवटी विजय मिळवतं. खोटं कितीही हुशारपणे बोललं तरी ते जास्त काळ टिकत नाही.